महिलांसाठी कोल्हापुरातल्या खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचं लोकार्पण महापौर रूपा राणी निकम, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत आणि भागीरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पार पडलं। महिला भाविक पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध आहे। कोल्हापूरमध्ये आज पहिलं एअर कंडिशन असणारं वुलू महिलांसाठी म्हणजे वुमन्ससाठी टॉयलेट याची आज सुरुवात आणि उद्घाटन त्याचं झालेलं आहे। 2 ठिकाणी आज शहरामध्ये सुरू केले, 5 ठिकाणी आणखीन आपण कृष्णराज महाडिक ते करणार आहेत। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर देखणं टॉयलेट, म्हणजे याला टॉयलेट कोण म्हणणारच नाही। एखाद्या 7 स्टार हॉटेलप्रमाणे त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, एअर कंडिशन आहे। मला आपल्याला सर्वांनाच सांगताना अतिशय आनंद होतोय, सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी स्वच्छ भारत मिशनची जी संकल्पना आहे त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन महिलांसाठी स्वच्छतागृह, आज वुलू हा जो कॉन्सेप्ट आहे हा फार एक युनिक कॉन्सेप्ट आहे। मी सांगताना अभिमानसुद्धा वाटतो की हा पहिला प्रोजेक्ट इथं एक्झिक्यूट करण्यासाठी जर कुणाकडे घेऊन गेलो होतो तर ते आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो होतो। प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खासदार धनंजय महाडिक साहेब, आणि सर्वांनीच ह्याला इतकी सकारात्मक प्रतिक्रिया दिली, त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। नंदुरबारमध्ये खरीप हंगामाची तयारी सध्या सुरू आहे, मात्र मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभा ठाकलंय। स्थलांतरामुळे शेतकामासाठी मजूर मिळणं आता कठीण झालंय। वेळेवरती मशागत न झाल्यास खरीपाच्या पेरणीला विलंब होण्याची शक्यता आहे आणि परिणामी उत्पादन घटण्याची भीती आहे। राज्यातील 31 कारागृहामध्ये 5 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न कारागृहातील कैद्यांनी शेतीची लागवड केली, तर कांदा, मुळा, टोमॅटोची शेती तुरुंगामध्ये बहरलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर आता दमान यांनी काही सवाल उपस्थित केले। पंतप्रधान मोदींनी चार्टर विमानातून दौरे टाळावेत असं अंजली दमान यांनी म्हटलं। पंतप्रधानांनी सभा भाषणांसाठी झूम ॲपचा वापर करावा, रॅलींमध्ये 40 ते 50 गाड्यांचा ताफा टाळावा असं दमान यांनी म्हटलेलं आहे। लावणी कलेच्या संरक्षणासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करा, अश्लील सादरीकरणांवर शासनाकडूनच बंदी घाला, लोककलेच्या पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे ही मागणी आहे। पुण्याच्या तावरे कॉलनी येथे गाड्यांची तोडफोड करण्यात आली। तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केली, तर किरकोळ कारणाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि या हाणामारी नंतर संतप्त तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार घडलेला आहे। कोल्हापूरच्या मरळीमध्ये उसाच्या शेतात गांजाची रोपं आढळली। 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला, तर एकाला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली, तर भिकाजी पाटील असं अटक केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।